खोची गावापासून रामलिंग डोंगरापर्यंत बंदिस्त पाईपलाईनद्वारे उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करून हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील 25 ते 30 गावं ओलिताखाली येणार आहेत। त्यातून सुमारे 18,000 हेक्टर शेतीला पुरेसं पाणी मिळणार आहे, असं आमदार विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। नदी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांमधील काही भागांमध्ये आहे। या गावांना उपसा जलसिंचन योजनेचा लाभ मिळावा यासाठी रामलिंग उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे आणि आमदार अशोकराव माने प्रयत्नशील होते। हातकणंगले तालुक्यातील खोची इथून वारणा नदीतील पाणी उपसा करून ते बंदिस्त पाईपलाईनद्वारे लक्ष्मीवाडीच्या तलावामध्ये जाईल। त्या तलावातून सुमारे 25 ते 30 गावांना सायफन पद्धतीनं पाणी पुरवठा होईल। तसंच या तलावातून पाणी उचलून ते रामलिंग डोंगरावर न्यायचं आणि तिथून सायफन पद्धतीनं उर्वरित गावांना पाणी पुरवठा करायचा, अशी ही रामलिंग उपसा पाणी पुरवठा योजना आहे। या योजनेच्या सर्व्हेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजुरी मिळाली असून अन्य परवाने घेण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचं आमदार विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। रामलिंग जलउपसा योजना हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील 30 गावांसाठी वरदान ठरेल, असं आमदार अशोकराव माने यांनी सांगितलं। सुमारे 600 कोटी रुपये खर्च असलेल्या या योजनेसाठी वारणा नदीमधील पाणी उपसा केलं जाईल। वारणा नदीत 34 टीएमसी क्षमता असलेल्या चांदोली धरणातून पाणी येतं। त्यापैकी 2 टीएमसी पाणी या योजनेसाठी उपलब्ध व्हावं असा प्रयत्न आहे। या उपसा जलसिंचन योजनेला मान्यता मिळाल्यानं सुमारे 18,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं। पाणी येणं एखाद्या गावात याची काय किंमत असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर असे हे काम खरं तर त्याची सगळ्यात अवघड जी टप्पा होता मुख्यमंत्र्यांची मान्यता, तो आज पूर्णत्वाला गेला। आणि म्हणून आमचा प्रयत्न बापूंचा आणि माझा निश्चित असा आहे की ह्या 6 महिन्याच्या आत ह्याचा DPR करून हा DPR शासनापर्यंत नेणं, कॅबिनेटची त्याला मान्यता घेणं आणि 8 ते 9 महिन्याच्या आत या कामाची टेंडर करणं आणि शक्यतो येणाऱ्या विधानसभेच्या आत हे पाणी वारणेच्या ह्या पाण्याचा अभिषेक म्हणजे आलम प्रभूच्या आणि रामलिंगच्या महादेवाला करणं, धुळोबाच्या महादेवाला करणं, असे एक मोठं स्वप्न आम्ही ठेवले। आता परमेश्वराच्या कृपेनं त्या यशापर्यंत आम्हाला जाता येईल। येत्या 6 महिन्यात या योजनेसाठी सर्व्हे पूर्ण करून पुढील 8 ते 9 महिन्यात निविदा प्रक्रिया पार पडेल आणि 2029 पूर्वी पाणी पूजन करण्याचा मानस आहे, असं आमदार कोरे यांनी सांगितलं। यावेळी आमदार अशोकराव माने, सुहास राजमाने उपस्थित होते।